नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर येथे मंगळवारी झेलम नदीत एक नौका पलटली आहे. या नौकेतून 15 जण प्रवास करत होते आणि त्यात 7 शालेय विद्यार्थी आहेत आणि 7 जणांचा समावेश होता. दुर्घटनेत 2 मुलांसमवेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जणांना वाचवण्यात आले असून 3 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती श्रीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ही दुर्घटना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हुबळी धारवाडची तुलना केल्यास बेळगाव जिल्ह्यावर अन्याय झाला आहे. ही असमानता निर्माण करणाऱ्यांना उत्तर देण्याची हीच वेळ आहे. त्यांना योग्य उत्तर द्यावे असे आवाहन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. येथील बार असोसिएशन भवन मध्ये मंगळवारी लोकसभा निवडणुकीनिमित्त मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार फिरोज सेठ बेळगावच्या विकासासाठी मृणाल हेब्बाळकर यांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार आसिफ सेठ, उमेदवार मृणाल हेब्बाळकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट S.S. किवडसण्णावर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट बसवराज मुगळी, जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट Y.K. दिवटे, ॲडव्होकेट R.K. पाटील, ॲडव्होकेट R.P. पाटील, ॲडव्होकेट शीतलराम शेट्टी, ॲडव्होकेट विनोद पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. किल्ला आवारातील दुर्गादेवी मंदिर येथे जिल्हा स्वीप समितीतर्फे मतदान जागृती फेरी काढण्यात आली. जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी हिरवे निशाण दाखवून फेरीला चालना दिली. यावेळी गुलाब फुले वाटून नागरिकांना सक्तीने मतदान करण्याचे आवाहन करत होते. यावेळी स्वीप समिती अध्यक्ष राहुल शिंदे, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जिल्हा पंचायत स्वीप समिती नोडल अधिकारी डॉक्टर M. कृष्णराजू, शंकरानंद बनशंकरी, लेखाधिकारी गंगा हिरेमठ आदी उपस्थित होते. कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी मंगळवारी आपला अर्ज दाखल केला. सकाळी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी कारवार येथील सिद्धिविनायक, पुरातन आणि ऐतिहासिक अशा देवस्थानांना भेटी देऊन दर्शन घेऊन पूजन केले. सिद्धिविनायक मंदिरसह अन्य देवस्थानांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत कारवार जिल्ह्याचे पालकमंत्री मंकाळू वैद्य, कारवारचे आमदार सतीश सैल तसेच हल्याळचे आमदार R.V. देशपांडे होते. यावेळी उमेदवारी अर्जाचे सिद्धिविनायक मंदिरात पूजन करण्यात आले. त्यानंतर त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाल्या. यावेळी कारभार मतदारसंघातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून मंत्रिपदाचा गैरवापर केला जात आहे. मंत्रिपदाच्या ताकदीवर अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे, भाजप नेत्यांना लक्ष्य करणे, सरकारी कर्मचाऱ्यांना पक्षाच्या कामासाठी प्रवृत्त करण्याचे काम मंत्री हेब्बाळकर यांच्याकडून सुरू आहे. यावर निर्बंध घालून हेब्बाळकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी बेळगाव जिल्हा भाजपच्या वतीने मंगळवारी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली. तसेच निवेदनाच्या प्रती कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी, राज्यपाल, केंद्रीय निवडणूक आयोग, जिल्हा पोलीस प्रमुख यांना पाठवण्यात आल्या. यावेळी बेळगाव भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी जिल्हाध्यक्ष M.B. जिर्ली, महानगर जिल्हाध्यक्ष गीता सुतार, संदीप देशपांडे, राजशेखर डोणी यासह इतर उपस्थित होते. मालमत्ता करवाढीच्या विरोधात ऑल इंडिया ह्युमन राईट्स अँड सोशल जस्टिस मिशनच्या वतीने बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता राज्य सरकारने मालमत्तेच्या करात प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाढीव कर भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अचानक जादा कर भरणे अशक्य असून शासनाने याकडे लक्ष देऊन नागरिकांचा विचार करावा अशी मागणी होत आहे. मुतगे मुचंडी संपर्क रस्त्यावरील बळ्ळारी नाल्यावरील हिडकलच्या जलवाहिनीला गेल्या 20 दिवसापासून गळती लागली असून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी वाया जात असल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मुदगे मुचंडी संपर्क रस्त्यावर असलेल्या बळ्ळारी नाल्याच्या बाजूने गेलेल्या हिडकलच्या जलवाहिनीला गेल्या 20 दिवसापासून गळती लागली आहे. मात्र याकडे संबंधितांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दररोज पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी जलवाहिनीची पाहणी करून पाण्याचा अपव्यय थांबवावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर. फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन संकीर्तन युवक मंडळ कल्लेहोळच्या वतीने 5वी श्री राधाकृष्ण रथयात्रा हरे कृष्ण महामंत्राच्या गजरात पार पडली. या रथयात्रेचे उद्घाटन श्री कलमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी, ग्रामपंचायत अध्यक्ष व सदस्य आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. रथयात्रेच्या मिरवणुकीत वारकरी, बैलजोडी, सजावट, मलखांब, विविध चित्ररथ यांचा समावेश होता. हरे कृष्ण महामंत्राच्या गजरात चाललेल्या या मिरवणुकीत ठिकठिकाणी गावातील युवक मंडळाच्या वतीने थंड पेय व प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी संपूर्ण कल्लेहोळ गाव रांगोळीने सजवण्यात आले होते. या प्रसंगी पंचक्रोशीतील भाविकांसह विशेष अतिथी म्हणून दिल्ली, कॅनडा, युरोप व रशियामधून भाविक सहभागी झाले होते. बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगोंदी शाळेमध्ये राष्ट्र सेवा दलाचे 3 दिवसीय शिबिर नुकतेच संपन्न झाले. राष्ट्र सेवा दलाचा हा उपक्रम पहिल्यांदाच राबवण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या शिबिराचे उद्घाटन बालवीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बालवीर सोशल फाउंडेशनचे सेक्रेटरी PK हादगल, तसेच संयोजक शंकर चौगुले सर, संचालक राजू मुजावर, पुंडलिक सुतार, दशरथ पाऊसकर, सुभाष हादगल आदी उपस्थित होते. अथणी तालुक्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. असे असतानाही तालुका प्रशासनाने अद्याप लक्ष दिलेले नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. टँकरने पाणी पुरवठा होताच पाणी भरण्यासाठी झुंबड उडत असल्याचे चित्र अथणी तालुक्यातील अनेक गावात पाहावयास मिळत आहे. संकेश्वर ते अनंत विद्यानगर पर्यंतचा मार्ग अत्यंत धोकादायक व मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर ठिकठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे वाहने ये जा करणाऱ्या वाहनांचा दिवसागणिक अपघाताच्या घटना घडत आहेत. यामुळे हा मार्ग सध्या पादचाऱ्यांसह वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने या राज्य मार्गाची गंभीरपूर्वक दखल घेऊन तातडीने या मार्गावर गतिरोधक निर्माण करावेत. धोकादायक वळणानजीक दिशाफलक उभारून अपघाती घटना नियंत्रणाखाली आणाव्यात अशी मागणी प्रवासी व अनंत विद्यानगर भागातील नागरिकांतून पुढे आली आहे. कृष्णा नदी काठावरच्या गावामध्ये अनियमित वीज पुरवठा सुरू असल्यामुळे सोमवारी मांजरीवाडी येथे येड्डूरवाडी, चंदूर व मांजरीवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी चिकोडी मिरज राज्य महामार्ग रोखून धरला. मांजरीवाडी येथील वीज पुरवठा केंद्रासमोर हे आंदोलन करण्यात आले. यामुळे सुमारे 5 तासाहून अधिक काळ या मार्गावरील वाहतूक बंद होती. कुडची येथील रेल्वे स्थानकात प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. बेळगाव ते मिरज दरम्यान रेल्वेमध्ये कुडची स्थानकातून सर्वाधिक उत्पन्न मिळणारे स्थानक म्हणून कुडचीकडे पाहिले जाते. असे असतानाही या ठिकाणी अनेक समस्या असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी दुहेरीकरण व विद्युतीकरणाबरोबर कुडचीचे रेल्वे स्थानकही नवीन निर्माण करण्यात आले आहे. पण तिथे प्रवाशांना कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. स्थानकावर बसण्यासाठी बाके नाही. कडक उन्हात उभे राहावे लागत असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरवर्षी होळी व गुढीपाडव्याला पडणाऱ्या वळीव पावसामुळे कोगनोळीसह निपाणी तालुक्यातील शेतकरी सुखावला जात होता. परंतु यंदा दोन्ही सणात वळीवाने हुलकावणीच दिल्याने सीमा भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. उष्म्याने हैराण झालेले नागरिक तसेच शेतकऱ्याला वळीवाची प्रतीक्षा लागली आहे.
गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात वळीव पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस पीक घेतले. विहिरी व कूपनलिकेचे पाणी अपुरे असले तरी पावसाच्या जोरावर पीक चांगले आले होते. यावर्षी मात्र वळीव पावसाने पाठ फिरवल्याने ऊस उत्पादक त्रस्त झाले आहेत. कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली कोगनोळी जवळील दूधगंगा नदी प्रदूषित झाली आहे. रसायनयुक्त पाण्याने नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. साखर कारखान्यातील रसायनयुक्त पाणी दूधगंगा नदीमध्ये सोडण्यात आल्यामुळे गेले 2 ते 3 दिवस पाण्यावर काळसर तवंग निर्माण झाला आहे. तसेच काही ठिकाणी मासे देखील मरून पडले आहेत. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.